माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 33वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 33वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरण विनयतसे कर जोडून भक्ती व्हावे करुणिया म्हणे स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथानुसंधाने पती सहित सुवासने आदि गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी अम्मासी निरोपावी दातारा सिद्ध म्हणे एक बाळा दुसरे दिवशी प्रातकाळा दंपती दोघे गुरुजवळा येऊन वसती वंदुनी विनविता ती कर जोडुनी अम्मा शोक घडले दिनी एकैतिनी येऊनी नाना धर्म निरोपेले रुद्राक्षचारी अम्मासी देता बोलला प्रियेसी गाणी बांधवणी प्रेतासी दन करी म्हणितले आणि कैक बोलिले रुद्र सुप्तसे भले अभिषेक करती विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षाप तुम्ही भयवरी अंतकाळ समय दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगून अम्मासी आपण गेला प्रियेसी रुद्राक्ष राहिले मजपासी पती श्रोणे स्वामी या ऐकून ती याचे वचन श्री गुरु सांगते हसवण रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया भक्ती अस्वा भक्तीशी रुद्राक्ष धारण नरासी पापेन लागती प्रियसी उत्तमत्वा निचाती सहस्र संख्या जो नर रुद्राक्षमाळा क्रियार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दाही वाज षोडशसती शिकेशी बांधा एक ख्याती चतुर्विंदती विशती दोही करी कंठाभरण बत्तीसाचे मस्तकी बांधात चत्वारी सासे श्रवणद्वयी द्वादशाचे धारण करावे प्रियेसा अष्टोत्तरशत एक कंठीमाळा करी सुरेख रुद्रपुत्र समान ऐक येणे विधी नारक केलिया त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्षसे तोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष सती त्यासी पापे नातळती त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्षमाळा धरोनी जपकरीती अनुष्ठाने अनंत फळ असे जाणे ऐका श्रोते एकचित्ते रुद्राक्ष ठेवून पूजेशी अभिषेकावे रुद्रसुक्तेशी लिंगपूजा समानेशी फळ असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश सतीमुख चतुर्विषारी कौतुकमुख सती प्रेसा हे उत्तमती जरी अथवा असती नाना प्रे धारण करावे प्रीती करी लागदे चतुर्वेद पुरुषार्थ याचे पूर्वीला आख्यान विशेष सती अतिगहन ऐकता पापे पळवणं जाती त्वरित प्रेयसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम प्रियेसी त्याचा पुत्र सुधर्मा येसी प्रख्यात होता वधारा त्या राजाचा मंत्री सुत नामधारक असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यत्व सती देखा उभयता एक वयसी सुकुमारती सुंदरेशी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शोभजक प्रियेसा सर्वदेही अहंकार रुद्राक्षमाळ शृंगार भस्मधारण त्रिपुंड तिलक असे प्रियेसा वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्मत्व देखा ऋषी आला देखोने राजा सन्मुख जाओने साष्टांग नमोने ते घेऊन आला मंदिरात कर जोडणी मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसे पिसे लागले पुत्राचे काय करावे म्हणतसे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंठहार सर्वाभरणे तेचे करीते शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी यांते निरूप देते तरीच ऐकते कुमारक भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुने याचा अभिप्राय विस्तारुणे निरोपावे दातारा ऐकणे रायाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपितसे हसो न म्हणे विचित्रसे ऐका तू जाणे तुझ्या मंत्री मुसुताचा वृत्तांतसे विस्मयाचा सांगेन एकचित्ती साचा म्हणे ऋषी तये वेळी पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वेशानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वाभरणे दिशी असती तैसे दिशे मन्वंतरती नव यवना सोमकांती अति लावण्य सुंदरी असोनी वारवनिता म्हणे आपण पतिव्रता धर्मकरी संख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणासी सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोहरता कुकुट मुरकट विनोदार्थ बांधिले असते नृत्यमंडपी त्या मरकट कुकुरासी रुद्राक्षमाळा भूषणेशी कुकुट त्या शिखरेशी रुद्राक्ष एक बांधिला ऐसे त्या अमरकट कुकुटासी शिकवी नृत्य विनोदेशी वर्तता एके दिवशी विनो आले परी ऐसा शिवव्रत म्हणजे एक वैश्याला महाधनिक रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशाला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा
रत्नखचित लिंगनिका तेज फाके चंद्रारका विराजमान दिसत असे. देखोणी लिंग रत्नखचित विस्मय करी वारकोनिका आपुले सखीशी असे म्हणत ऐसे वस्तू पाहिजे. कुसातया वैशासी देईल जरी मोलासी अथवा देईल रतिसी होईल कुलस्त्री दिवस तीन. ऐकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हसून देन लिंग मोहन रतिकाक्षा करोनिया तुमची मुख्य वारुणीता होईल जर माझी कांता दिवस तीन पतिव्रता होणे असणे म्हणवावे. ऐकून वैश्यवचन बोले वारुणीता आपण निळत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री. लिंग देवोने वैशेसी बोले वैश्य प्रियेसी माझ्या प्राण समानतेशी लिंगसे जाण तुवा. या कारणे लिंगासे जतन करावे प्रियसे आणि होता लिंगासी प्राण आपुला आपुला जिन संभोग समयी लिंगासी ठेवो नये जोले केसी म्हणे वैश्य तियेसी तैवेळी प्रियेसा. ऐकोणी वैश्यवचन मंडपी ठेविले लिंग रत्न मध्यस्तंभी वैसवून गेली अंतर्मुखास गृहासी. क्रीडा करीत दोघे जण होते ऐका एक क्षण उठिला अग्नी अद्भुत जाणा तया नाट्यमंडपात. अग्नी लागोणी मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखुन या तये वेळी म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. वीजविताती अति प्रभाळे नगर लोक म्हणून विधोणी पाहती लिंगासी झाले दग्ध प्रियेसी अग्नित मरकट कुकुटासी दहन झाले उधारा. वैश्य देखोणी तये वेळी दुःख करी अतिप्रभळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण तेजीन म्हणे. लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेशा दुःख करीत असे. वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धरू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तजुगिन. आपुले बंधू सहोदरासी नमणी पूसे तै वेळेसी निरोप द्यावा आपणासी पती समागमे जात असे. ऐकुणी तेचे वचन दुःख करीती बंधूजन म्हणती तुझी बुद्धी होईन काय धर्म करीत असे. ऐसे ऐसे किती घेती त्याची कैसी होई सती हा सती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. माझा पती झाला मृत आपणजंत नाही सत्य पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री प्रियेसा. पती सवे जेनारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पावले भूमीवरी अश्वमेध यत्न पळसे म्हणून विनवी समजतासी निघाले बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरोणिया सर्वेश्वर केला सूर्याशी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास तोर करीती झाले तयवेळी नमोनी समस्त द्विजाशी उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेश अभिनव झाले तयवेळी. सदाशिव पंचवक्र दशभुजा नागसूत्र हाती असे पाणपत्र त्रिशूळ डमरू करी वसे भस्मांकित जटाधारी पैसरासी नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वेशेशी तयवेळी. ईश्वर म्हणे ती आलो तुझ्या परीक्षेसी धर्मधैर्य पाहतायसे निवडले प्रियेसा. तुझे मन पाहसे झालो अग्निप्रवेशी तुझी पतिव्रता होसी सत्य केले व्रता फुले. तुष्टल तुझे भक्तीसी देन वरजे मागसी आयुष्य आरोग्य श्रेयसी जेविचसी मागा आता म्हणे वेशा तये वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य तुझे चरणकमळी भृंग होणे असे माभाग्य माझे इष्टबंधू वर्ग सकळ तुझे सन्निधीसी. ऐकुणी तेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्ता विमानी बैसोन घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्यमंडपात जोका झाला मार्कंड घात तया कुटा समेत दग्ध झाले प्रियेसा. म्हणे पराशर ऋषी सांगेन राया प्रियेसी मर्कट तत्व तेजुनिया वर्षी तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्री असे कुशी कुट जन्मला प्रियेसी रुद्राक्ष धारण प्रेयसी राजकुमार होणे झाले. पूर्वसंस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करिता दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्य नाही मिळती म्हणून सांगे प्रवाश्रम. श्री गुरुमनती दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महर्षी पराशर विस्तारे. ऐकुणी ऋषींचे वचन राजा विनयी कर जोडून प्रश्न केला ते गहन सांगेन ऐका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते प्ररम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम त्रयोश्री शततोमोत्तोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 82. श्रवण केले तर प्रतिपेत गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.